नमस्कार मंडळी, तुम्ही बऱ्याच वेळेस पुरणाची पोळी खाल्ली असेल, पण नेहमीपेक्षा वेगळी. आज मस्त कुसकुशीत टम्म फुगणारी पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. बऱ्याच वेळेस पोळी चिवट होते, कुसकुशीत होत नाही, तर असं होऊ नये म्हणून इथे मी काय टिप्स सांगितल्या त्या जर फॉलो केल्या तर मस्त अशी टम्म फुगणारी पोळ्या जमते. खवायच्या पुरणपोळीत सारण कडेपर्यंत पसरलं जात नाही. इथे काय आपण टिप्स बघणार आहोत, त्यामुळे छान अशी टम्म फुगणारी आणि मस्त अशी कडेपर्यंत सारण. पोळीचं बऱ्याच वेळेस सारण पसरलं जात नाही कडेपर्यंत, तर व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या तुम्ही रेसिपी आता इंस्टाग्रामवरती, फेसबुकवर देखील पाहू शकता. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी कणिक मळायचं मोठं ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचे आणि इथे मी घेतले 2 कप गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच्याकरता इथे पाव कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता, पण मैदा वापरल्याने मस्त अशी आपली पुरणपोळी होते. आता या पिठामध्ये केटलीतली पळी असते ना, 1 पळी मी इथे तेल टाकलेलं आहे. गरम वगैरे अजिबात करून टाकले, नॉर्मल टाकले, त्याच्यामुळे आपली खुसखुशीत पुरणपोळी होते. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्याला आपल्याला पाणी टाकत गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी टाकत असताना जास्त आपण कणिक आणि पुरणपोळीचं पीठ कसं मळतो ना अगदी पातळ तसं नाही मळायचं, थोडंसं अगदी घट्ट मळायचं आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं, अगदी छान अशी आपली पुरणपोळी होते. जास्त पातळ वगैरे मळायचं नाही आहे. त्याच्याकरता पुरणपोळीला भिजवतो ना तसं नाही मळायचं. इथे एकसारखा गोळा करून घेतलेला आहे. आता बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मळून घ्यायचे. आता ही कणिक मळलेली आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायची. ही कणिक आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे झाकून ठेवून. कणिक भिजते तर इथे मी घेतलेला आहे खवा. खवा हा आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे. परतून घेतल्यामुळे काय होतं, चिवट वगैरे होत नाही, त्याच्याकरता हा परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, आता सारण हे ते बघा घट्ट आहे देखील नाही आणि किंवा कडक देखील नाही. तर तुम्ही गरम खव्यामध्ये साखर घातली की हे मिश्रण पातळ होतं आणि जसं जसं थंड होईल ते कोरडं होत जातं आणि कडक बनतं. त्यामुळे खवा पूर्ण थंड झाल्यावर साखर घालायची, एकदम मस्त मिश्रण तयार होईल. तर इथे मी घेतलेला आहे पेढा. तर आज मस्त अशा कुलतनगिरी स्पेशल पेढ्याच्या पोळ्या करणार आहोत. तर इथे मी असा रेडीमेड पेढा मिळतो, कुलथनगिरीला साखर टाकलेला असतो. जर तुमच्याकडे पेढा नसेल तर तुम्ही खव्याच्या देखील पोळ्या करू शकता. मी कृती पूर्ण सांगितलेली आहे. खव्याची पेढा आहे, माझ्याकडे पेढा होता तर म्हटलं पेढ्याचीच पोळी बनवावी, माझ्याकडे खवा नव्हता. तर इथे मी कणके एवढा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याची पारी करून घ्यायची. या पद्धतीने आपण जशी पुरणपोळीसाठी बनवतो ना तशी आपल्याला पारी बनवून घ्यायची या पद्धतीने. आणि मी जेवढा कणकेचा गोळा घेतलाय ना तेवढाच मी खावायचे, म्हणजे पेढ्याचा गोळा घेतलेला आहे, परतून घेतलेला. या पद्धतीने बघू शकता, मग अगदी भरभरून घेतलेला आहे. किंवा तुम्ही सारण तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही भरू शकता. सारण भरून कणके एवढा खव्याचा गोळा घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, आता आपल्याला हे बंद करून घ्यायचे आणि तिथेच आपल्याला बंद करून घेतल्यानंतर एकसारखं असं करायचं. मी याला गव्हाचं पीठ लावते, तुम्ही या ठिकाणी मैदा देखील लावू शकता. असं केल्यामुळे काय होतं, एकसारखं असं आपलं आतमधलं सारण आहे ना ते कडेपर्यंत पसरलं जातं. त्याच्याकरता हे असं करून घ्यायचे हातावरती. आपण भाकरीला कसं करतो ना त्याच पद्धतीने या खव्याच्या पोळीला करायचं. आणि लाटत असताना बघू शकता या पद्धतीने हलक्या हाताने लाटायचं. आपण पुरणपोळी कशी लाटतो ना त्याच पद्धतीने लाटायचे हलक्या हाताने, असं दाबून वगैरे लाटायचे नाही आहे. कडा वगैरे व्यवस्थित अशा लाटायच्या. बघू शकता तुम्ही या पद्धतीने मस्त अशी आपली खव्याची पोळी देखील लाटून झालेली आहे. बघू शकताय पोळी कुठेही फुटली नाही आहे, फाटली नाही आहे, मस्त लाटली जाते. तर इथे मी गॅसवरती तवा देखील गरम करत ठेवलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला खव्याची पुरणपोळी टाकायची आणि बुडबुडे आले की पलटी मारायची या पोळीला. बघू शकताय खालून. आणि पलटी मारली नंतर आता आपल्याला खव्याच्या पोळीला तेल लावायचं वरच्या बाजूला आणि दोन्ही बाजूला आपल्याला तुम्ही तो या ठिकाणी तूप देखील लावू शकता, पण तेल लावायचं. तेल लावल्यानंतर बघू शकता तुम्ही 1 ते 2 मिनिटांनंतर छान अशी खरपूस भाजून घ्यायची.
वरच्या बाजूने खालच्या बाजूने, आणि बघू शकता टम्म देखील फुगली आहे मस्त अशी खावायची किंवा पेड्याची पोळी. कुठं सुद्धा फाटली नाही आहे किंवा सारण देखील बाहेर आले नाही. मस्त अशी गुबगुबीत मस्त टम्म फुगलेली इथे आपली खाव्याची म्हणजेच पेड्याची पोळी देखील बनवून तयार झालेली आहे. आता ही गरमागरम खाण्यासाठी तयार आहे. लगेच ताटामध्ये काढून घ्यायचे. तर ही तुम्ही खाव्याची पोळी तुम्ही ही तुपासोबत खाऊ शकता किंवा दुधासोबत खाऊ शकता. अप्रतिम चविष्ट लागते. तुम्ही नेहमी सणासुदीला नेहमी पुरणपोळी करता, पण काही हटके पद्धतीने तुम्ही या पद्धतीने खाव्याची म्हणजे पेड्याची पोळी करून तर बघा. तुमचे घरचे सुद्धा तारीफ करतील. एवढी मस्त ही खाव्याची पोळी बनवून तयार होते. बघू शकता तुम्ही अगदी क्रिस्पी मस्त खुसखुशीत तयार झालेली आहे. तुम्हाला आवाज करून दाखवते. तुम्ही खाव्याची पोळी प्रवासाला सुद्धा नेऊ शकता. या 3 ते 4 दिवस आरामशीर राहतात. अजिबात खराब वगैरे होत नाही. बघू शकता अगदी कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे. म्हणून या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला एकदम मस्त अशी खाव्याची किंवा पेड्याची पोळी अगदी पहिल्याच प्रयत्नात जमेल. बघू शकता तुम्ही अगदी मस्त टम्म फुगणारी आणि कडेपर्यंत सारण पसरणे. जे सारण आहे ते चिवट किंवा वातड होतं ती अजिबात होत नाही. मस्त आपली खाव्याची पोळी बनवून तयार झालेली आहे. अगदी मस्त खुसखुशीत बनवून तयार होते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. कशी झाले ते कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर तुम्ही या रेसिपी आता इंस्टाग्रामवरती फेसबुकवर देखील पाहू शकता. त्याला देखील फॉलो करा. चला तर मग वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.